तुम्हाला माहीत आहे का, स्वामी समर्थ प्रकट दिन येईपर्यंत जर हा एकच मंत्र रोज श्रद्धेने जपला तर अनेक भक्तांचे अडलेले मार्ग मोकळे झाले आहेत. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा मंत्र स्वामींची कृपा लवकर मिळवून देणारा आहे. जय जय स्वामी समर्थ. मी आहे तुमची सखी आणि तुम्ही पाहत आहात सखी सोबती चॅनेल. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ प्रकट दिन येईपर्यंत रोज कोणता मंत्र आणि किती वेळा आणि कसा जप करायचा, जेणेकरून स्वामींची कृपा आपल्या जीवनात नक्की अनुभवायला मिळेल. स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे भक्तांसाठी एक अतिशय पवित्र काळ. या दिवसामध्ये केलेली सेवा, नामस्मरण आणि मंत्रजप लवकर फळ देणारा मानला जातो. स्वामी समर्थ स्वतः म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचा अतिशय सोपा पण प्रभावी मंत्र आहे. तो मंत्र म्हणजे ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र घरगुती अडचणी, मानसिक त्रास, आर्थिक अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. हा मंत्र जप आपल्याला रोज 11 वेळा किंवा 21 वेळा जप करायचा आहे. पण आपण जो काही मंत्र जप करणार आहात तर तो आपल्याला नियमित करायचा आहे, कारण हे फार महत्त्वाचं आहे. मंत्र जप आपल्याला रोज न चुकता करायचा आहे. तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही रोज सकाळी हा मंत्र जप करायचा आहे. सकाळी वेळ नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे, परंतु न चुकता ठरलेल्या वेळेमध्ये आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र जप करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामधील नित्यसेवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वामींच्या फोटोसमोर आपल्याला फूल अर्पण करून आपल्याला स्वामींचा हा मंत्र जप करायचा आहे. स्वामींसमोर दिवा अगरबत्ती लावून आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे. तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही ही सेवा सकाळी करू शकता. जर सकाळी वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी फोटोसमोर दिवा अगरबत्ती लावून ही आपल्याला सेवा करायची आहे. हा मंत्र जप आपल्याला 11 किंवा 21 वेळा जप करायचा आहे. मंत्र जप करत असताना स्वच्छ ठिकाणी बसा. शक्यतो देवघरामध्येच बसून आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र जप करत असताना मन शांत ठेवायचं आहे. स्वामींचे नामस्मरण करा. मनापासून हा मंत्र बोला. मंत्र बोलत असताना आपली इच्छा, अडचण स्वामींना सांगा. अनेक भक्त सांगतात, या काळामध्ये फक्त मंत्र जप केल्यामुळे अडकलेली कामे सुरू झाली, मन शांत झालं आणि भीती, चिंता कमी झाली. कारण स्वामी भक्तांच्या भावनेवर प्रसन्न होतात. त्यामुळे तुम्ही जी काही सेवा करणार असाल ती श्रद्धा ठेवून पूर्ण विश्वासाने आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा करत असताना, मंत्र जप करत असताना मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका. स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवा. स्वामी कृपा नक्की मिळते. तुम्हीही स्वामी भक्त असाल तर स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत संकल्प करा आणि आजच मनात ठरवा, स्वामी मी प्रकट दिन येईपर्यंत हा मंत्र रोज श्रद्धेने जपणार आहे. हा छोटासा संकल्प तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. त्यामुळे स्वामी समर्थांचा प्रकट दिन येईपर्यंत आजपासूनच स्वामींचा हा मंत्र जप करायला सुरुवात करा. तुमच्यावरती स्वामी कृपा नक्की होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. स्वामींची कृपा सर्वांवर राहो. जय जय स्वामी समर्थ.